नमस्कार विद्यार्थ्यांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इमर्जन्स ऑफ सोशोलॉजी, समाजशास्त्र, त्याचा उदय आणि व्याप्ती, इमर्जन्स अँड स्कोप ऑफ सोशोलॉजी, त्यामध्येच उदय आणि व्याप्ती हा जो घटक आहे तो विस्तृतरित्या अभ्यासणार आहोत. इमर्जन्स ऑफ सोशोलॉजी ह्या घटकावर आधारित ह्या ज्या उदयाची जी प्रक्रिया आहे ती समजून घेण्यासाठी आपल्याला समाज आणि त्या त्या काळातील विचार यातील संबंध जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक कालखंडामध्ये आपण बघतोय की वेगवेगळे संबंध त्यामध्ये आपल्याला दिसतात. प्रत्येक कालखंडामध्ये त्यावेळची जी काही परिस्थिती होती आणि त्यावेळचे जे काही विचार होते यामध्ये काही ना काही संबंध असतो, काळाचा, वेळेचा, आणि त्या वेळी जी सुसूत्रता आणली गेली आणि तिथे खऱ्या अर्थाने समाजाची निर्मिती कशी झाली त्याचा विचार आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे. समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे घटक, फॅक्टर्स द इन्फ्लुएन्स द इमर्जन्स ऑफ सोशोलॉजी, हे आपण बघण्या अगोदर या संदर्भात थोडक्यात त्याचं इंट्रोडक्शन करून घेऊया. टू अंडरस्टँड द इमर्जन्स ऑफ सोशोलॉजी, we must understand the relationship between society and ideas. There is always a link between social conditions of a period and idea which arise and are dominant in that period. The roots of ideas developed by early sociologists lie in the social conditions that prevailed in Europe. The emergence of sociology as a scientific discipline can therefore be treated to that period of European history which saw such tremendous social, political and economic changes embodied by the French Revolution and Industrial Revolution. This is period of change in European society is known as the Enlightenment period because it embodied by the spirit of the French philosophers of the 18th century. सुरुवातीच्या काळात जर आपण बघितलं तर समाजशास्त्रज्ञांनी ज्या कल्पना आणि विचार केला होता त्याचे मूळ हे युरोपातील समाजशास्त्रीय जी काही परिस्थिती होती, सामाजिक जी परिस्थिती होती तिथे दिसून येत होता. युरोपमधील फ्रेंच क्रांती आणि औद्योगिक क्रांतीमुळे अनेक असे प्रचंड आर्थिक, सामाजिक, राजकीय परिवर्तन त्या काळात झालेले दिसून येतात. वेगवेगळ्या शास्त्रीय विद्याशाखाही उदयाला आलेल्या दिसतात. बदलांच्या कालखंडाचा हा जो काही युरोपमधील प्रबोधनाचा काळ असं म्हटलं गेलेलं आहे त्याला, कारण याच काळामध्ये 18व्या शतकातील फ्रेंच तत्त्ववेत्त्यांच्या विचारांना मूर्त आणि प्रकट रूप प्राप्त झालेले आपल्याला त्यावेळेला दिसत होते. याच काळामध्ये प्रबोधन काळात पारंपरिक जे काही विचार प्रक्रिया होती ती टोकाची बदललेली होती. विचार करण्याच्या आणि वास्तवाकडे बघण्याच्या नवीन नवीन पद्धती जीवनामध्ये पुढे आलेल्या होत्या. जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीकडे लोक विज्ञान आणि विवेक ह्या दोन दृष्टिकोनातून बघत होते. सायंटिफिक ॲप्रोचने ते त्या गोष्टीकडे बघत होते. सायंटिफिक अँड रॅशनल थिंकिंग रिमेंड द प्रोमिनंट वे ऑफ लाईफ. द न्यू आउटलुक डेव्हलप्ड as a result of the commercial revolution. The scientific revolution crystallized during the industrial and French revolutions which gave birth to the discipline of sociology. फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि औद्योगिक क्रांतीच्या काळामध्ये जी काही वैज्ञानिक आणि व्यावसायिक क्रांती झाली त्यातून एक नवीन दृष्टिकोन निर्माण झाला आणि तिथूनच खऱ्या अर्थाने समाजशास्त्राचा उदय आपल्याला झालेला दिसतो. थोडं आपण त्याच काळात जर पुढे गेलो तर द इंडस्ट्रियल अँड द फ्रेंच रिव्होल्यूशन चॅलेंज द सेंट्रल फीचर्स ऑफ ओल्ड युरोप. म्हणजे याच काळामध्ये औद्योगिक क्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांतीने ज्या काही जुन्या युरोपियातील प्रत्येक गोष्टीला आव्हान उभे केले होते. वर्गाची पुनर्रचना झाली होती. जुने वर्ग व्यवस्था मागे टाकून नवीन वर्ग निर्माण झाले होते. धर्माला आव्हान निर्माण झाले होते त्या काळामध्ये. धर्माचे महत्त्व कमी होऊ लागले. कौटुंबिक संरचना, मूल्य बदलली. महिलांच्या स्थानामध्ये बदल झाले. राजेशाही जे त्यावेळेला होती तीही नष्ट होऊ लागली. लोकशाहीचा उदय झालेला दिसतोय. धर्म, समुदाय, सत्ता, संपत्ती, समाजाची जी काही संकल्पना होती ती पूर्णपणे ह्या
इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमध्ये चेंज झालेली होती. द पोझिशन ऑफ वुमन ऑल्सो स्टार्टेड चेंजिंग. मोनार्की वॉज ओव्हरथ्रोन अँड डेमोक्रेसी वॉज इंट्रोड्यूस्ड. रिलिजन, कम्युनिटी, power, wealth, and the concept of society took a new form. Here onwards, we are going to understand the different conditions under which sociological emerge. The social conditions, commercial and scientific revolutions, the intellectual forces, industrial and French revolutions all had tremendous impact for radical change in Europe, which results in the emergence of sociology. या सर्वांचा जर विचार आपण केला तर आपल्याला काही ह्या जे काही समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे जे काही घटक आहे या घटकांवर आपल्याला विचार करणं अपेक्षित आहे. फॅक्टर्स दॅट इन्फ्लुअन्स द इमर्जन्स ऑफ सोशोलॉजी. फर्स्ट इज अ कमर्शियल रिव्होल्युशन, व्यापारी क्रांती. हे बघा, ह्या चित्रामध्ये आपल्याला त्या काळामध्ये युरोपियन कंट्रीमध्ये व्यापार करणारे व्यापारी ह्या चित्रामध्ये दिसत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी व्यापारी क्रांतीच्या संदर्भात आपल्याला विचार करावा लागेल, थोडा अभ्यास करावा लागेल. त्या संदर्भात सन 1914 ते 1450 ते 1800 या काळामध्ये घडलेल्या अनेक घटनांची मालिका म्हणजेच ही क्रांती होय. याच घटकामध्ये या सर्व घटकांमुळे युरोपमधील, मध्य युरोपातील कुंठित आणि उपजीविकेपुरती असणारी जी काही अर्थव्यवस्था होती ती बदलू लागली होती. व्यावसायिक क्रांती म्हणजे उद्योग आणि आर्थिक व्यवहारात वाढ होऊन मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनात वाढ झाली आणि त्यामुळे युरोपीय देशांची आर्थिक आणि राजकीय सत्ता निर्माण झाली. उद्योगासाठी भूमार्गापेक्षा सागरी मार्गांना अधिक पसंती त्यावेळेला मिळू लागली होती. युरोपमध्ये बाजारामध्ये पूर्वेकडून आलेल्या उत्पादित माल, मसाले आणि कापडाची रेलचेल दिसू लागली होती. त्याचबरोबर आपण जर विचार केला तर एक्सपान्शन ऑफ बँकिंग सर्व्हिसेस टूक प्लेस अँड इट वॉज ॲन इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ कमर्शियल रिव्होल्युशन. पेपर currency was introduced. This revolutionary change also promoted the race of the middle classes to economic power, which become very influential. All these changes have resulted in changing social relationships in society. The nature and forms of such changes have become to subject matter of sociology. म्हणजे बँकांच्या ज्या काही सेवा होत्या त्या अधिकाधिक विस्तारित होऊ लागल्या. काही कागदी चलनाची जी काही नाणी होती तीही आली. सर्व क्रांतिकारी बदलांमुळे मध्यम वर्गाची निर्मिती झाली आणि आर्थिक सत्तेत सहभागी होऊ लागले हे मध्यमवर्गीय लोक. हा सगळ्यात महत्त्वाचा मोठा बदल ह्या काळामध्ये झालेला आहे. म्हणजे मध्यमवर्गीय लोक ह्या समाजव्यवस्थेच्या प्रवाहामध्ये येऊ लागले. या सर्व बदलांचे स्वरूप आणि प्रकार हाच खऱ्या अर्थाने समाजशास्त्राचा अभ्यास विषय मग पुढे हळूहळू बनत गेला. तदनंतर आपण सेकंड पॉईंट बघतोय, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, औद्योगिक क्रांती. आता ह्या औद्योगिक क्रांतीमध्ये हे जे सेकंड पिक्चर्स आपल्याला दिसते बघा इथे, हे तर इथं मशिनरीज आलेल्या आहेत बघा. औद्योगिक क्रांती म्हणजे कारखानेदारी व्यवस्था, भांडवलशाही व्यवस्था, सरंजामशाही व्यवस्था ह्याच काळामध्ये फेड्युअल सिस्टीम आणि कॅपिटलिस्ट सिस्टीम ह्या दोन म्हणजे सरंजामशाही व्यवस्था आणि भांडवलशाही व्यवस्था ह्याच काळामध्ये निर्माण झालेल्या आहे. औद्योगिक क्रांतीमध्ये इंग्लंडमध्ये 18व्या शतकामध्ये झालेल्या ज्या काही औद्योगिक क्रांती झाली त्यामध्ये लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये खूप मोठे आमूलाग्र असे बदल झाले. इंग्लंडमध्ये, नंतर युरोपियन देशांमध्ये आणि नंतर खंडांमध्ये हे बदल आपल्याला दिसून येऊ लागले. औद्योगिक क्रांती ही एक अशी घटना होती की जिचा युरोपातील सर्व क्षेत्रांवर प्रभाव पडलेला आपल्याला दिसतोय. मग हा प्रभाव कसा पडला बरं? तर तो आर्थिक बदलांच्या वास्तवतेमुळे पडलेला आहे. 1760 ते 1830च्या दरम्यान यंत्रसामग्री आली, तंत्रज्ञान आलं, उत्पादन व्यवस्थामध्ये नवनवीन शोध लागले आणि हे शोधांची एक मालिकाच अशी निर्माण झाली की तिच्यामुळे कारखाने निर्माण झाले आणि कारखाना उत्पादन पद्धती निर्माण झाली. या घटकांचा एवढा परिणाम झाला की आर्थिक बदलांमुळे सरंजामशाही मागे पडू लागली आणि भांडवलशाही पद्धती निर्माण होऊ लागली. भांडवलदारांचा हा नवीन वर्ग निर्माण झाला आणि त्यामुळे औद्योगिक व्यवस्था ही आपल्या नियंत्रणात ठेवली त्यांनी. औद्योगिक क्रांतीमुळे समाजामध्ये मोठा बदल झाला.
जुन्या ज्या काही घरगुती उत्पादन वस्तू व्हायच्यात पूर्वीच्या काळी, नव्या यंत्रोत्पादनामुळे वस्तूंकडे वाटचाल सुरू झालेली दिसते. म्हणजे जे काही घरगुती व्यवसाय व्हायचे पूर्वी, हातमाग, यंत्रमाग, तर हे ज्या काही गोष्टी होत्या हातानं बनवल्या जायच्या व पूर्वी विणकाम केलं जायचं, एम्ब्रॉयडरी ज्या आज आपल्या मशीनवर करताना दिसतात आपल्याला, ते पूर्वी हातावर करायच्या. म्हणजे ह्या सगळे बदल आपल्याला झालेला दिसतो ह्या सगळ्या प्रक्रियेमधून. आणि अशा प्रकारे औद्योगिक क्रांतीचा हा संपूर्ण समाजावर प्रभाव पडलेला आपल्याला दिसतोय. द क्लोजर ऑफ अ गाईड सिस्टीम, introduction of factory system, division of labor and migration from rural to urban, class system, labor organization, economic inequality, and the democratic pattern were the outcomes of the industrial revolution. Large number of people migrated to urban areas in order to work in factories. Large industrial bureaucracies arose to provide services to industries and to the emerging capitalist economic system. यामध्ये आपल्याला जर बघितलं तर द सिग्निफिकंट themes ऑफ दिस रिव्होल्यूशन विच कन्सर्न विथ द अर्ली सोशलॉजिस्ट, द कंडिशन ऑफ वर्कर्स, द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ प्रॉपर्टी अँड अर्बनायझेशन. ह्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने हे जे बदल आहे ह्या क्रांतीतून निर्माण झालेले दिसतात, या औद्योगिक क्रांतीतून. म्हणजे भांडवलशाही आली, औद्योगिक क्रांती, भांडवलशाही आणि त्यांच्या विरोधात निर्माण होणाऱ्या विविध प्रतिक्रिया, या सर्व गोष्टीमुळे आपल्याला पाश्चात्य समाजव्यवस्थेवर याचे उलथापालथ असे मोठे बदल झाले. मग याच काळामध्ये जे काही समाजशास्त्रज्ञ होते त्यांनीही त्यांच्याही अभ्यासावर याचा खूप मोठा परिणाम झाला. त्याच काळामध्ये हे सर्व बदल आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांच्या अभ्यासामध्ये ऑगस्ट कॉम्ट, एमिल दुर्खीम, कार्ल मार्क्स, मॅक्स वेबर, जॉर्ज सिमेल हे सर्व समाजशास्त्रज्ञ अभ्यास तयार करण्यामध्ये व्यस्त झालेले होते की आपल्याला समाजशास्त्र या विषयामध्ये काय काय गोष्टी ॲड करायला पाहिजे किंवा करणं अपेक्षित आहे की जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढीला हे सगळं कळायला हवं. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी समाजशास्त्रज्ञांच्या दृष्टीने काय काय गोष्टी त्यांनी त्या काळात महत्त्वाच्या घेतल्या, तर कामगारांची स्थिती, संपत्तीचे हस्तांतरण आणि नागरीकरण, ह्या गोष्टींचा अभ्यास आपल्या समाजशास्त्रामध्ये लागू करण्याचा खूप मोठा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघतोय, फ्रेंच राज्यक्रांती. द फ्रेंच रिव्होल्यूशन. The French political revolution. The long series of political revolutions started by the French Revolution in 1789 were the immediate factors in the emergence of sociology. Most writers during this period were disturbed by the disorder and changes in society, particularly in French society. समाजशास्त्राच्या निर्मितीमध्ये हा एक मैलाचा दगड ठरलेली राज्यक्रांती आहे. म्हणजेच यामध्ये महत्त्वपूर्ण असे घटक जे की 1789मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीने सुरू केलेली जी की राजकीय क्रांतीची मालिकाच ठरलेली होती. प्रामुख्याने या ठिकाणी फ्रेंच समाजात निर्माण झालेल्या अव्यवस्था आणि अराजकत्यामुळे या काळातले अनेक विचारवंत त्यावेळेला अस्वस्थ झालेले होते. आणि याच वेळेला समाजाचे पुनर्संघटन करण्यासाठी काही विचारवंत मग एकत्रित आले. तर तो काळ होता 18व्या आणि 19व्या शतकातील. याच वेळेला मग सामाजिक व्यवस्था हा शास्त्रीय समाजशास्त्रज्ञांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेला होता. त्याच काळी ऑगस्ट कॉम्ट आणि एमिल दुर्खीम ह्या विचारवंतांचे विचार खूप अग्रगण्य होते. त्यांच्या विचारांना लोक मानणारे होते, त्यांच्या विचारांचा आदर करणारीही लोक त्यावेळेला होती. 1789मध्ये झालेली ही जी की फ्रेंच राज्यक्रांती होती, हा स्वतंत्र आणि समता यासाठीच्या मानवी लढ्याच्या इतिहासातील मैलाचा दगड आपल्याला दिसतो. कारण यामुळे सरंजामशाहीचा जो काही अंत होऊन नवीन समाजव्यवस्था अस्तित्वात आली. या क्रांतीमुळे फक्त फ्रान्समध्येच नाही तर संपूर्ण युरोपमध्ये दूरगामी असे बदल आपल्याला झालेले दिसतात. या क्रांतीमुळे पुढे आपल्याला आलेल्या ज्या काही संदेशामुळे भारतासारखे देशही प्रभावित झालेले होते. आणि हा एक मोठा मग हा प्रभाव कशाच्या बाबतीत होता, तर हा प्रभाव खऱ्या अर्थाने भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्ताविकामध्ये असे शब्द ॲड झाले की जे आपल्याला नव्याने त्याचे
नवीन क्रांती म्हणजे राज्यक्रांतीतून ती झालेली दिसते, झालेली दिसते. ते शब्द आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता. ही मूल्य फ्रेंच राज्यक्रांतीतूनच ज्ञात झालेली आपल्याला दिसून येते. The came together to restore order to society. Many of them sought to find a new basis of order in society, which was affected by political revolutions of the 18th and 19th century. The French Revolution, which occurred in 1789, marked a turning point in the history of human struggle for freedom and equality. It put an end to the age of federalism and introduced a new order to society. This revolution brought about far-reaching changes not only in French society but also all over Europe. Ideas like liberty, fraternity, and equality, which now form a part of the preamble to the Constitution of India, had their origin in the French Revolution. त्यानंतर आपण वैज्ञानिक क्रांती, सायंटिफिक रिव्हॉल्युशन हा जो पॉईंट आहे तो बघत आहोत. या ठिकाणी आपण समाजशास्त्राचा जो काही उदय झालेला आहे किंवा समाजशास्त्र हा जो काही विषय आहे त्याची व्याप्ती कुठपर्यंत होती किंवा ही व्याप्ती कशी निर्माण झाली, त्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे जे काही घटक आहेत ते घटक आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. त्यामध्ये चौथा पॉईंट आपण बघतोय वैज्ञानिक क्रांती. विज्ञानाची सुरुवात कशी झाली, विज्ञान कसं आलं. युरोप प्रोड्यूस्ड अ सायंटिफिक रिव्हॉल्युशन इन द Renaissance period. There was increased emphasis on science in society as a whole. The technological advancement influenced every sector of life. Science in journal was acquiring very high prestige, and those who were associated with science were considered successful and were honored. या ठिकाणी वैज्ञानिक जी काही क्रांती झाली तिच्या पुनरुज्जीवनाचा कालखंडाचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. सर्वच क्षेत्रामध्ये विज्ञानावर भर देण्यात आलेला आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तांत्रिक विकासाचा प्रभाव आपल्याला दिसतो. विज्ञानाला सर्वत्र उच्च प्रतिष्ठा आणि दर्जा प्राप्त होत होता व विज्ञानाशी संबंधित क्षेत्रातील व्यक्तींना सर्वात यशस्वी मानून त्यांना समाजात खूप प्रतिष्ठा मिळत होती. वैज्ञानिक क्रांतीचा हा जो काही प्रभाव आहे तो फक्त मानवी जीवनातील भौतिक बदलापुरताच राहिलेला नव्हता, तर तो निसर्ग आणि समाजाबद्दलच्या कल्पनावरही परिणाम करत होता त्या काळामध्ये. आणि युरोपमधील समाजशास्त्राचा हा जो काही उदय आहे हा विज्ञानाच्या शोधांचा आणि कल्पनांचाच एक भाग मानलेला आहे. कारण की समाजशास्त्राची ही जी काही रूपरेषा आहे ही भौतिकशास्त्र किंवा जीवशास्त्राच्या नैसर्गिक विज्ञानाप्रमाणेच असावी असं मानलं गेलं. प्रबोधनाचा कालखंड हा वैज्ञानिक क्रांतीचा साक्षीदार होता. मानवी जीवनातील सर्व गरजा भागवण्याचे एक साधन म्हणून विज्ञानाकडे बघितले जात होते. नवीन वैज्ञानिक शोधांमुळे अंधश्रद्धांचे उच्चाटन होत होते. समाजशास्त्रामध्ये सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यामध्ये या कालखंडाचे योगदान खूप महत्त्वाचे ठरलेले आहे. The emergence of sociology is in Europe is owed majorly to the idea and discoveries contributed by science. Sociologists from the very beginning were preoccupied with science, and many wanted to design sociology on the lines of natural science like physics and biology. This period has made a significant contribution to shaping a scientific attitude in sociology. तर या ठिकाणी आपण पाचवा पॉईंट अभ्यासत आहोत, नागरीकरण, अर्बनायझेशन. औद्योगिक क्रांतीचा हा एक मोठा भाग आहे. पार्टली ॲज अ रिझल्ट ऑफ द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, लार्ज नंबर्स ऑफ पीपल वेअर uprooted from rural area and they migrated to urban settings.
This massive shift was caused because of jobs created by the new industrial setup in urban areas. However, this migration and expansion of cities result in endless problems such as overcrowding, pollution, traffic, lack of healthcare, growth of slums, etc. The nature of urban life and its problems attracted the attention of many early sociologists, especially Max Weber and George Simmel. The first major school of American sociology, the Chicago School, assigned its emergence to the problems created by urbanization. ज्यावेळेला औद्योगिक क्रांतीचा एक परिणाम म्हणजे लोक मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरित होत होते, त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे काय होतं? शहराचं आकर्षण, शहरात मिळणाऱ्या नोकऱ्या आणि ह्याचं कारण तिथे स्थलांतर, शहरांच्या वाढीमध्ये झालेला परिणाम, शहरामध्ये वाढलेली लोकसंख्या, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. उदाहरणार्थ अतिरिक्त गर्दी, प्रदूषण, वाहतूक, आरोग्यविषयक समस्या, झोपडपट्ट्यांची मध्ये झालेली वाढ इत्यादी. शहरी जीवनाचं हे जे काही स्वरूप आणि समस्या होत्या याकडे सुद्धा मॅक्स वेबर आणि जॉर्ज सिमेल ह्या समाजशास्त्रज्ञांनी आकर्षित केले आणि त्यांनी असं म्हटलं की ह्या घटकांचा सुद्धा समाजशास्त्रामध्ये अभ्यास झाला पाहिजे. आणि म्हणून पहिले अमेरिकन समाजशास्त्रीय विद्यापीठ किंवा विचारपीठ शिकागो स्कूल हे नागरीकरणाच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी मग त्यावेळेला निर्माण केले गेले आणि तिथून खऱ्या अर्थाने सामाजिक समस्यांचाही अभ्यास होऊ लागला समाजशास्त्रामध्ये. ह्या घटकामध्ये बस एवढंच. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचा पार्ट अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद.